मराठी भाषेसाठी काम केलं की मग मागे भुंगे लागतात. हा मुलगी लागतात लगेच. मग तुमचे संस्था प्रशासक नेमू, तुम्ही हिंदीला विरोध केला की तुम्हाला दाखवून देऊ, हो. अशा प्रकारे सुद्धा सरकारची भावना आहे. आणि महाराष्ट्र धर्म भाषणातनं सांगितला जातो तो पाळला जात नाही. माझाच विचार ऐकला पाहिजे, तुझा विचार संपून टाकीन, ही एक नवीन पद्धत, नवीन भूमिका महाराष्ट्रात आलेली आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना व्यासपीठावर यायला दुर्गा भागवतांनी विरोध केला होता कराडच्या साहित्य संमेलनात. तर यशवंतराव असे म्हणाले होते की मी राजकीय वस्त्र हे बाजूला ठेवून आलो होतो, संमेलनाला आलो होतो आहे. तर राजकारण्यांनी सुद्धा आपली विचार बाजूला घेतात की मी निष्पक्ष काम करीन, शपथ घेताना मी कुणाला भावनेनं कुणाच्या निर्णय घेणार नाही, पण विचार मांडताना दुसऱ्याचा विचार ऐकायचाच नाही, माझाच विचार खराय सांगायचं. आता आम्ही इथं बसलेलो उजवे नाही आणि डावे नाही, सर्वसमावेश असणं सुद्धा अवघड आहे, कारण डावे सुद्धा आम्हाला स्वीकारत नाहीत आणि उजवे सुद्धा आम्हाला आमचं म्हणत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणजे आता जोशी सरांनी सांगितले की तारा बावळकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो वगैरे अध्यक्ष झाले की आम्हाला डावं ठरवलं जातं, अरुणा ढेरे, विश्वास पाटील झाले की उजवं ठरवलं जातं. आम्ही कुठलेही विचार झाले. आणि मी काय म्हणलं की महाराष्ट्रातला वैचारिक मोकळेपणा हरवत चाललेला आहे. म्हणजे मला सांगा की गदी माडगुळकरांच्या समग्र कथा संपादित करून त्याला उत्तम प्रस्तावना पुबा भावेने लिहिली. गदिमा हे कट्टर काँग्रेसचे गांधी भक्त, पुबा भावे हे सावरकर भक्त, हिंदुत्ववादी, पण विचारधारा कधी आड आली नाही. तर हा वैचारिक मोकळेपणाचा पण हरून बसलोय. म्हणजे आज शेजारी बसला तर हा कुठल्या विचारधारेचा आहे, डावे की उजवे, तर हे फार कठीण सगळी महाराष्ट्रातली परिस्थिती होऊन बसलेली आहे. आणि वैचारिक मोकळेपणा ज्या समाजामध्ये हरवतो त्या समाजाची वैचारिक उंची कधीही वाढू शकत नाही, हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. आणि दुसरं, लेखक असतील, कलावंत असतील, चित्रकार असतील, सगळ्यांचं ही सगळी साधना, प्रतिभा कशासाठी वापरायची? सत्याचा शोध घेण्यासाठीच वापरायची. सत्य डाव्याही बाजूचं नसतं, सत्य उजव्याही बाजूचं नसतं. सत्याला कुठलाही रंग नसतो. सत्य हिरव्या, पिवळ्या, निळ्या, भगव्या, केशरी, पांढऱ्या अशा कुठल्याही रंगाचं नसतं. सत्य कधीही बहुमतात नसतं, ते नेहमी अल्पमतात असतं. म्हणून त्याचं मोल थोडंही कमी होत नाही. त्यामुळं आपल्या साहित्य विश्वाची एक जबाबदारी आहे की आपण सत्याची पाठराखण केली पाहिजे. आज दुर्दैवाने काय झालंय, आपण कुठल्या तरी विचारधारेचा झेंडा खांद्यावरती घेतल्याशिवाय आपलं अस्तित्वच टिकणार नाही, अशी जी लेखकांना भीती वाटायला लागली आहे, तो त्यांच्या प्रतिभेचा पराभव आहे असं मला वाटतं. त्यांनी सत्याचा झेंडा खांद्यावरती घेतला पाहिजे. आणि राजकारण जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये ते अपरिहार्य आहे. राजकारणाची सुरुवात आपल्या घरापासूनच होते, राजकारणात तर त्याचा कडेलोट होताना दिसतो. पण राजकारण म्हणजे सर्वस्व नाही, तो जीवनाचा एक भाग आहे.